नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडिया फाईलवर जाऊन तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर त्याला फर्स्ट बीटवर येऊन इथे कट करायचं आहे। त्यानंतर इथे पण प्रत्येक बीटवर त्याला कट करायचं आहे। अशा प्रकारे सर्व बीटवर त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कट करून झाल्यावर त्यानंतर सर्वात आपल्याला अगोदर यायचं आहे। त्यानंतर जे हे लेअर आहे मित्रांनो, जे फर्स्ट जे लेअर आहे आपल्याला फोटोची, हे आपल्याला ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायची आहे। त्यानंतर हा फोटो पण आपल्या ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर येथे पण सर्व फोटो आपल्या ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे फोटो असेच राहू द्यायचे, काही विषय नाही। त्यानंतर हे जे लेअर आहे हे पण आपल्याला खाली घेऊन यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण हे जे दोन फोटो आहे आपल्याला सर्वात खाली घेऊन यायचे ह्या लेअरचे। त्यानंतर इथे पण अशा प्रकारे। त्यानंतर सर्वात आपल्याला अगोदर जायचं आहे, जे आपली हे ग्रुप लेअर आहे इथे क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि इथे जाऊन प्लसच्या आयकॉनवर जाऊन आपला इथे फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे। त्यानंतर इथे जाऊन त्याला खाली घेऊन यायचं सर्वात। त्यानंतर अशा प्रकारे त्याची जी लेंथ आहे ते शेवटपर्यंत घेऊन जायची आहे। त्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला ॲडजस्ट करायचं चांगल्या प्रकारे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला फोटो क्लिक करून इथे जाऊन डुप्लिकेट लेअर करायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण फोटो क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायची आहे। त्यानंतर इथे पण अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर करून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे। आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्या सेकंड फोटोला पण ह्या लेअरला हा फोटोला, त्यानंतर इथे पण आपल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण पेस्ट करून द्यायचा आहे आणि इथे पण। त्यानंतर अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट देऊन झाल्यावर आपल्याला पुन्हा शेक इफेक्टमध्ये जायचं आपल्या
आपल्या सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन आपल्याला कॉपी इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या सेकंड बिटवर येऊन जो आपला फोटो आहे हा त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे पण आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे पण अशा प्रकारे आणि इथे पण अशा प्रकारे पेस्ट करून झाल्यावर आपल्याला पुन्हा आपल्या बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो थर्ड नंबरचा फोटो जायचा इथे जो आपल्याला कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपले जे छोटेवाले जे फोटो आहे ह्या फोटोंना हा इफेक्ट पूर्ण फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे. आपल्या जे ह्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर आपल्या पुन्हा शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो फोर्थ नंबरचा फोटोचा जो आहे तो त्याचा इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या जो फोटो आहे त्या हा फोटोला इथे जाऊन पेस्ट करून द्यायचा इफेक्ट अशा प्रकारे. त्यानंतर आपल्या पुन्हा बिटमार्क आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे दोन फर्स्ट लेअर आहे इथे जाऊन सिलेक्ट करून इथे जाऊन कॉपी टू लेयर्स करायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन इथे जाऊन पेस्ट टू लेअर करायचे आहे. पुन्हा त्या लेअर सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. Fearless.